Okay, from programming in C subject, our practical number 13, that is library function. Practical number 13 is depend on library function. There are different library function, means function has two types. First one is library function or built-in function, and second type is user defined function. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे फंक्शन मध्ये. फंक्शन कसे क्रिएट करायचे यूजर डिफाइन ऑलरेडी वी सीन. So first type is library function or built-in function. There are some string handling function, mathematical function or miscellaneous function. We already covered some miscellaneous function like printf to print the value on the screen, right? Scanf to read the value from keyboard, getS reads the string value, putS print the string value on the screen. ओके, असे वेगवेगळे फंक्शन ऑलरेडी आपण आपल्या प्रोग्राममध्ये एक्झिक्यूट केलेले आहेत. तर आपण आज पहिला प्रोग्राम बघणार आहे स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स. ओके, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन फ्रॉम युनिट नंबर 5, राईट? दिस इज युअर युनिट नंबर 5. युनिट नंबर 5 देयर इज ए नेक्स्ट पॉइंट, राईट? 5.2 तो आपला कव्हर होईल. लायब्ररी फंक्शन, सो देयर इज मॅथ फंक्शन, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन and other miscellaneous function. So या practical number 13 यामध्ये ते कव्हर होणार आहे. ओके, प्रॅक्टिकल नंबर 13. आता स्ट्रिंग फंक्शन्स कोणते कोणते आहेत ते बघूया. स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन पहिला आहे strcat. ओके, strcat फंक्शन. कॉन्कॅटिनेट, त्याचा सिंटॅक्स कसा आहे? फंक्शन नेम strcat आणि त्याला ब्रॅकेटमध्ये पास काय करायचं आहे? दोन स्ट्रिंग व्हेरिएबल, स्ट्रिंग 1 कॉमा स्ट्रिंग 2. ओके, स्ट्रिंग 1 कॉमा स्ट्रिंग 2 असे दोन स्ट्रिंग व्हेरिएबल्स आपल्याला पास करायचे आहेत. मग हा काय करणार आहे? आउटपुटमध्ये हा डिस्प्ले करेल स्ट्रिंग 1 ची जी व्हॅल्यू होती त्याच्या पुढे हा स्ट्रिंग 2 ऍड करेल. ओके, म्हणजेच इट कॉन्कॅटिनेट two strings means it joins string 2 at the end of string 1. string 1 नंतर string 2 त्याच्यामध्येच जॉईन होईल. तर या प्रोग्राम मध्ये बघा strcat फंक्शनचा यूज केलाय. पहिल्यांदा एक स्ट्रिंग व्हेरिएबल तयार केलाय str1, 20 व्हॅल्यू दिली आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पास केली गुड. म्हणजे str1 ची व्हॅल्यू काय झालेली आहे? आता गुड झालेली आहे. ओके, त्यानंतर दुसरा एक कॅरेक्टर व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, त्याला व्हॅल्यू दिली आहे मॉर्निंग. म्हणजे str2 ची व्हॅल्यू किती झालेली आहे? मॉर्निंग. आणि आता इथे फंक्शन यूज केलंय strcat str1 कॉमा str2. म्हणजेच काय? स्ट्रिंग 1 जी आहे गुड, त्याच्यानंतर स्ट्रिंग 2 सुद्धा जॉईन करा. म्हणजे स्ट्रिंग 1 ची व्हॅल्यू होणार आहे गुड मॉर्निंग. ओके, गुड मॉर्निंग म्हणजे काय? स्ट्रिंग 2 मध्ये फक्त मॉर्निंग स्टोअर्ड राहील आणि स्ट्रिंग 1 ची व्हॅल्यू चेंज होईल, ती होईल गुड मॉर्निंग. ओके, असं का झालं? कारण या strcat फंक्शन मुळे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट तो काय करतो? या दुसऱ्या स्ट्रिंग 2 मध्ये जी व्हॅल्यू असेल ती या पहिल्या स्ट्रिंग मध्ये जॉईन करतो. म्हणजे स्ट्रिंग 1 ची व्हॅल्यू चेंज होईल. मग इथे आपण प्रिंट केले कॉन्कॅटिनेटेड स्ट्रिंग्स इज इक्वल टू स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी %s यूज केलाय. मग स्ट्रिंग 1 ची व्हॅल्यू प्रिंट होणार आहे गुड मॉर्निंग. ओके, तर बघा गुड होतं अगोदर, नंतर मॉर्निंग, त्यानंतर ते प्रिंट झालेलं आहे गुड मॉर्निंग. ओके, आपण प्रोग्राम रन करूया एक. ओके, आता स्ट्रिंगचे जे प्रोग्राम्स आपल्याला रन करायचे आहेत ते कोणत्या हेडर फाईल मध्ये स्टोर्ड आहेत? फंक्शन स्ट्रिंग डॉट एच. मग आपल्याला ती हेडर फाईल इन्क्लूड करावी लागेल, स्ट्रिंग डॉट एच. ओके, स्ट्रिंग डॉट एच मी इन्क्लूड केलेली आहे. ओके, आता इथे मी एक कॅरेक्टर व्हेरिएबल म्हणजे स्ट्रिंग व्हेरिएबल तयार करणार आहे. सपोज त्याला नाव दिलं s1 ऑफ 10 आणि त्याची व्हॅल्यू देऊया इज इक्वल टू, त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर? सपोज गुड. गुड मध्ये किती कॅरेक्टर आहेत? येस, हाऊ मेनी कॅरेक्टर्स इन गुड? 4. 4 कॅरेक्टर्स आर देअर. म्हणजे काय? गुड मध्ये
पण त्याची साईज किती आहे 10. साईज 10 आहे पण सध्या 4च कॅरेक्टर स्टोर्ड आहेत. मग हे पॉसिबल आहे का? येस, कारण साईज पेक्षा कॅरेक्टर लेस आहेत. म्हणजे हा नंबर ऑफ किती कॅरेक्टर स्टोअर करू शकेल तर 10. म्हणजे हा कॅरेक्टर ॲरे तयार केलाय. तसंच मी दुसरा S2 नावाचा कॅरेक्टर ॲरे तयार केला, त्याची साईज दिली 10 आणि त्याच्यामध्ये काय प्रिंट स्टोअर केले मी मॉर्निंग स्टोअर केलेलं आहे. आता मी यूज करतोय strcat स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट. याला पूर्ण लॉंग फॉर्म काय म्हणायचंय? स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट. ओके, तर इथे मी पास करतोय त्याला 2 पॅरामीटर S1, S2. मग याचा अर्थ काय की S2 ची जी व्हॅल्यू आहे ती कुठे जॉईन करा? S1 च्या व्हॅल्यू नंतर. म्हणजे S1 ची व्हॅल्यू काय आहे? गुड नंतर ऍड होणार आहे मॉर्निंग. ओके, मी S1 प्रिंट करतो. हे बघा, printf /n ते म्हणूया स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट इज इक्वल टू त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय? %s, कॉमा कुठे स्टोअर होणार ती S1 मध्ये. ओके, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा, गुड मॉर्निंग झालंय. गुड मॉर्निंग. जर मी अगोदर S1 प्रिंट केला, सपोज एक प्रिंटएफ घेतला आणि ज्यावेळी या स्ट्रिंग कॉन्कॅटिनेटच्या अगोदर प्रिंट करूया S1 ला. ओके, इथे मी नाव देतो S1. त्यावेळेस बघा S1 ची व्हॅल्यू काय असते आणि कॉन्कॅटिनेट झाल्यावर काय होते. बघा इथे पहिला प्रिंटएफ काय सांगतो? S1 ची व्हॅल्यू काय आहे? गुड. पण तुम्ही कॉन्कॅटिनेट केले S1, S2 म्हणजे S2 ची व्हॅल्यू S1 मध्ये जाईल. कुठे? त्याच्या स्ट्रिंगच्या एंडला. म्हणजे गुड पहिल्यांदा असेल, त्याच्यानंतर मॉर्निंग स्टोअर्ड होईल आणि S1 ची व्हॅल्यू चेंज झालेली आहे गुड मॉर्निंग. ओके, सो दिस इज द जॉब ऑफ स्ट्रिंग strcat स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट. ओके, स्ट्रिंग कॉन्कॅटिनेटचा हा यूज आहे. निखिल आडागळे, आपल्याकडे टाइम आपण अमेरिकेचा यूज करत नाही. इंडियन स्टँडर्ड टाइम आहे 10 वाजता लेक्चरचा. ओके, 10 वाजता जॉईन व्हायचं किंवा व्हायचंच नाही डायरेक्ट. येस सोनाली, आपल्या लेक्चरचा टाइम 10 वाजता असतो. ओके, इंडियन स्टँडर्ड टाइम आहे 10 वाजता. तर 10 वाजता जॉईन करायचं लेक्चर. अदरवाईज नाही केलं तरी चालेल. बरोबर आहे ना? नाही केलं तर कोण येणार आहे का तुम्हाला विचारायला का केलं नाही? टाइम पाळता आला पाहिजे. कॉन्कॅटिनेट कम्प्लिटेड. नाव नेक्स्ट फंक्शन. पहिलं फंक्शन कळालं का सगळ्यांना? स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट. येस Yes, sir. ओके, Yes, sir. इट इज व्हेरी सिंपल. आता नेक्स्ट आहे फंक्शन strcpy. हे नीट लक्षात घ्या, कोणत्या फंक्शनने काय होतं याच्यावर MCQ क्वेश्चन विचारले जातात. 2 तरी MCQ क्वेश्चन येतील मेन एक्झामला पण. strcpy नेक्स्ट फंक्शन cpy स्ट्रिंग कॉपी फंक्शन. आता याचा पण सिंटॅक्स तसाच आहे. पहिल्यांदा फंक्शनचा नेम लिहा strcpy, त्यानंतर 2 पॅरामीटर दिलेत str1, str2. ओके, म्हणजेच काय? str2 ची जी व्हॅल्यू आहे ना ती str1 ला असाइन होईल. म्हणजे आता दोघांमध्ये एकच व्हॅल्यू असणार आहे. बघा, या प्रोग्राम मध्ये 2 व्हेरिएबल तयार केलेत, str1 आणि str2. str1 ला व्हॅल्यू दिली आहे का? नो, देर इज नो व्हॅल्यू असाइन, राईट. आणि str2 ला व्हॅल्यू दिली मी हॅलो आणि इथे म्हटले strcpy str1 str2. मग str2 मध्ये काय व्हॅल्यू आहे? हॅलो. हॅलो कुठे कॉपी होईल? str1 मध्ये आणि नंतर मी ती प्रिंट केले कॉपीड स्ट्रिंग म्हणून. ओके, आपण प्रोग्राम मध्ये करूया. अजून एक व्हेरिएबल मी तयार करतो इथेच याच प्रोग्राम मध्ये. कॅर s3, त्याची साईज दिली 10. आता त्याला व्हॅल्यू दिली आहे का? नो. मी इथे लिहितो strcpy. कुणामध्ये कॉपी करायचे? S3 मध्ये. कुणाची व्हॅल्यू? सपोज मला S2 ची व्हॅल्यू कॉपी करायची मॉर्निंग. S2 मध्ये काय स्टोअर्ड आहे? मॉर्निंग. हे मला S3 मध्ये प्रिंट करायचं आहे. मग आपण तिला प्रिंट करूया S3 ला. ते म्हणूया स्ट्रिंग कॉपी, राईट. स्ट्रिंग कॉपी आणि इथे कुणाला प्रिंट करायचंय? S3 ला.
So here I will print S3. बघा कॉन्कॅटिनेट ऑलरेडी झाले. आता बघा स्ट्रिंग कॉपीने काय झालंय, काय केलंय, S2 मध्ये काय आहे, मॉर्निंग. मॉर्निंग कुठे कॉपी केलंय, S3 मध्ये, आणि मी इथे S3 ची व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. बघा इथे स्ट्रिंग कॉपी नंतर S3 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, मॉर्निंग. सो दिस इज द यूज ऑफ स्ट्रिंग कॉपी, दॅट इज strcpy. कॉन्कॅटिनेट strcat. दोघांचाही सिंटॅक्स असाच आहे, फक्त मिनिंग वेगळे आहे. S1 नंतर S2 ला ऍड करून जॉईन करा, याचं मिनिंग आहे S3 मध्ये S2 कॉपी करा. आता S2 ची पण व्हॅल्यू मॉर्निंग आहे आणि S3 ची सुद्धा व्हॅल्यू मॉर्निंग आहे. कॉपी करतो म्हणजे त्याची अजून एक कॉपी तयार होते. नेक्स्ट strlen. स्ट्रिंग लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर strlen नावाचं फंक्शन आपण यूज करतो. तर याचा सिंटॅक्स आहे, तर हे फंक्शन काय करतं की तो काय रिटर्न करतो, इट रिटर्न्स टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर काउंट्स. मग हा काउंट कसा असणार आहे, माझी स्ट्रिंग आहे, माझं नाव सपोज त्यामध्ये स्टोर्ड आहे सागर एस मध्ये, मग किती कॅरेक्टर आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे हा काय व्हॅल्यू रिटर्न करणार आहे, 5. मग 5 चा डेटा टाईप काय आहे, इंटिजर आहे, बरोबर. कॅरेक्टर हे फ्लोट मध्ये असतील का, 5.5 5.3, नो, ते कसे असणार आहेत, नेहमी इंटिजर मध्ये. म्हणून इथे एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, इंटिजर आय, राईट. आणि त्या आय मध्ये मी काय करणार आहे, आय इज इक्वल टू strlen कॉमा str. म्हणजे या str मध्ये सपोज इथे str ची व्हॅल्यू सागर आहे, मग strlen फंक्शन काय करेल, किती कॅरेक्टर आहेत, 5. मग ही 5 व्हॅल्यू तो या आय व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल आणि ती व्हॅल्यू आपण प्रिंट केलेली आहे. आता या प्रोग्राम मध्ये बघा, एक व्हेरिएबल तयार केला ॲरे, स्ट्रिंग कॅरेक्टर ॲरे, त्याला व्हॅल्यू दिली पुणे, दॅट इज 4 कॅरेक्टर. अँड हियर एक व्हेरिएबल तयार केला इंटिजर आय, आय इज इक्वल टू strlen ब्रॅकेट यस, यस ची व्हॅल्यू काय आहे, पुणे. strlen काय करणार, किती कॅरेक्टर आहेत, 1 2 3 4, मग 4 व्हॅल्यू, टोटल लेंथ काय करणार आहे, ती टोटल लेंथ 4 मध्ये, 4 ही व्हॅल्यू आय मध्ये कॉपी होईल आणि आपण आय प्रिंट केलेला आहे. ओके, आपण करूया. एक इंटिजर व्हेरिएबल मी डिक्लेअर केला, इंटिजर आय. ओके, आणि मी काय करतो, S3 वर परफॉर्म करूया. आय इज इक्वल टू strlen S3. ओके, आणि ती व्हॅल्यू आपण प्रिंट करूया, स्ट्रिंग लेंथ. स्ट्रिंग लेंथ ऑफ S3 असा मेसेज देऊया, कारण आपल्याकडे आता 3 स्ट्रिंग झालेल्या आहेत. मग आयचा डेटा टाईप काय, इंटिजर %d, आणि इथे म्हणूया आय व्हेरिएबल. सेव्ह, कंपाइल अँड एक्झिक्यूट. राईट, S3 ची व्हॅल्यू काय आहे रे, S3 मध्ये मॉर्निंग कॉपी झालेलं आहे strcpy. आणि मी काय म्हटलं, S3 ची लेंथ कॅल्क्युलेट करा strlen, आणि ती कुठे स्टोअर करा, आय मध्ये, आणि इथे आय प्रिंट केलेला आहे. बघा मॉर्निंग मध्ये किती कॅरेक्टर आहेत, 1 2 3 4 5 6 7, 7 कॅरेक्टर झाले, व्हॅल्यू 7 प्रिंट इथे, येस. तर 3 फंक्शन झाले, strcat, strcpy, strlen. फक्त एलियन जरा वेगळा आहे. एलियन काय करतोय, लेंथ फाइंड आउट करतोय, त्याच्यासाठी एक इंटिजर व्हेरिएबल लागणार आहे. ओके, strlen is completed. Next, strcmp. strcmp काय करतोय, तो सुद्धा त्याच्यासाठी पण एक इंटिजर व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावा लागतोय एलियन सारखा, कारण तो सुद्धा एक इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतोय. मग तो काय करतो की स्ट्रिंग कम्पेअर करतो दोन्ही. मग 2 स्ट्रिंगच्या व्हॅल्यू असणार आहेत str1 str2, या दोन्ही कम्पेअर होतील, म्हणजे आपण इक्वल आहेत की नाही चेक करणार आहे. ओके, इट सबट्रॅक्ट ASCII व्हॅल्यू ऑफ str2 फ्रॉम str1. ASCII व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला ऑलरेडी सांगितले की कम्प्युटर काय करतो, तुम्ही जरी ए टाईप केलेलं असलं तरी त्याची ASCII व्हॅल्यू काय होत असते, ऍक्सेप्ट होत असते. हे बघा, ASCII व्हॅल्यूज टेबल. तर ASCII व्हॅल्यूचा तो टेबल आहे हा. हे बघा, कॅरेक्टर ए म्हणजे स्मॉल ए मी टाईप केला तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 97.
तेच कॅरेक्टर बी, कॅपिटल ए ची व्हॅल्यू किती आहे 65. मग जर सपोज मी एका स्ट्रिंग मध्ये ए स्टोअर केला आणि दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॅपिटल बी स्टोअर केला, तर काय होणार आहे 97 मायनस 65. काय आन्सर येते 97 मायनस 65? तर ही व्हॅल्यू याच्यामधून सबट्रॅक्ट होणार आहे. ओके, तर कॅरेक्टर ए ची व्हॅल्यू काय आहे, स्मॉल ए ची 97 आहे, राईट, 97. आणि कॅपिटल ए ची व्हॅल्यू किती आहे 65. मग मी जर कम्पेअर केले 32. 97 मायनस 65, राईट, 32. म्हणजे इथे काय गोष्ट लक्षात येते की दोन्ही व्हॅल्यू वेगळ्या आहेत, बरोबर. सपोज मी दोन्ही व्हॅल्यू दिलेले आहेत, दोन्ही व्हॅल्यू दिलेले आहेत, सपोज स्मॉल ए स्ट्रिंग 1 मध्ये स्मॉल ए आहे, स्ट्रिंग 2 मध्ये पण स्मॉल ए आहे. मग 97 मायनस 97 काय येणार आहे 0. म्हणजेच आपल्याला लक्षात येते की सबट्रॅक्शन केल्यानंतर जर आन्सर 0 आलं तर माझ्या दोन्ही स्ट्रिंगची व्हॅल्यू कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. तर तेच काम strcmp करतो. ओके, तो काय करतो, ASCII व्हॅल्यूवर काम करतो. मग तो काय करतो की str2 इट कम्पेअर्स टू स्ट्रिंग्स, इट सबस्ट्रॅक्ट ASCII व्हॅल्यू ऑफ स्ट्रिंग 2 फ्रॉम स्ट्रिंग 1. म्हणजे स्ट्रिंग 1 ची जी ASCII व्हॅल्यू असणार आहे त्याच्यातून मायनस व्हॅल्यू करतोय, बरोबर. स्ट्रिंग 1 ची जी ASCII व्हॅल्यू असणार आहे त्याच्यातून स्ट्रिंग 2 ची ASCII व्हॅल्यू मायनस होईल. ओके, आणि मग तुम्हाला कम्पॅरिझन मिळेल. बघा, दोन्ही सेम असतील तर व्हॅल्यू काय ते 0. दोन्ही स्मॉल ए आणि स्मॉल ए असतील म्हणजे 97 मायनस 97 व्हॅल्यू काय असणार आहे 0. मग आपल्याला समजेल इफ टू स्ट्रिंग्स आर इक्वल देन इट रिटर्न्स 0. अदरवाइज ते 0 रिटर्न करतंय का, कॅपिटल ए आणि स्मॉल ए 32 व्हॅल्यू होते, बरोबर. मग 0 नसणार आहे, 0 पेक्षा अदर दॅन व्हॅल्यू असेल देन बोथ स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ओके, इथे प्रोग्राम राहिलाय टाईप करायचा, सो आपण इथे बघूया. तर मी आता एक इंटिजर आय इथे ऑलरेडी क्रिएटेड आहे, तर आपण काय करूया, आय इज इक्वल टू strcmp आणि इथे व्हॅल्यू पास करूया कोणती, s1 कॉमा s2. S1 मध्ये काय गुड मॉर्निंग स्टोर्ड आहे आणि S2 मध्ये काय मॉर्निंग आहे. मग दोन्ही इक्वल आहेत का, नाही. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅपिटल आणि स्मॉल केस कॅरेक्टर सेम असेल तरी ASCII व्हॅल्यू कशी आहे, डिफरंट. स्मॉल ए ची 97, कॅपिटल ए ची 65. म्हणून काय होतंय, दोन्ही स्ट्रिंग इक्वल तो देणार नाहीये. जेव्हा दोन्ही स्मॉल असतील त्याच वेळी इक्वल येईल. ओके, मग आपण इथे चेक करूया, इफ इथे चेक करावं लागेल ना, आय इज इक्वल टू 0, तेव्हाच हे पुढचं प्रिंटएफ काय होईल, एक्झिक्यूट होईल. ओके, आय इज इक्वल टू 0, तेव्हाच काय होईल, हे प्रिंटएफ एक्झिक्यूट होईल. ओके, प्रिंटएफ इथे म्हणूया स्ट्रिंग्स आर इक्वल, हा मेसेज प्रिंट होईल, अदरवाइज होणार नाही. किंवा मग एल्स मध्ये टाकूया, एल्स म्हणूया स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल, सेव्ह, कंपाइल अँड एक्झिक्यूट. काय मेसेज प्रिंट झालाय, स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. का, S1 ची व्हॅल्यू पहिल्यांदा गुड होती, इथे कॉन्कॅटिनेट केले, S1 ची व्हॅल्यू काय झाली गुड मॉर्निंग आणि S2 ची व्हॅल्यू काय मॉर्निंग. मग गुड मॉर्निंग मधून मॉर्निंग मायनस झालं, उरतं कोण, गुड राहतोय, मग त्याची ASCII व्हॅल्यू राहते, ती 0 असणार आहे का, नो. त्यामुळे काय मेसेज आलाय, स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. बघा आता इथे कुणाची व्हॅल्यू सेम आहे, S2 आणि S3 ची व्हॅल्यू सेम आहे. S2 मध्ये काय मॉर्निंग आणि तेच आपण कॉपी करून S3 मध्ये मॉर्निंग पेस्ट केलेले. बघा इथे S3 आणि S2 करूया, S3 आणि S2 कम्पेअर केले, तर आता काय प्रिंट व्हायला पाहिजे कम्पॅरिझन नंतर, तर इक्वल प्रिंट व्हायला पाहिजे. आलंय, स्ट्रिंग्स आर इक्वल. बघा, कारण S2 आणि S3 मध्ये सेम स्ट्रिंग आहे, मॉर्निंग, तर स्ट्रिंग्स आर इक्वल प्रिंट झालेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रिंगच्या व्हॅल्यूज काय आहेत
प्रिंट करू शकता. ओके. देन नाव नेक्स्ट str lwr आणि str upr हे फंक्शन्स बघूया. str lwr आणि str upr. तर str lwr काय करतो की त्या स्ट्रिंगला कॅपिटल स्ट्रिंगला तो काय करतो, स्मॉल केस मध्ये प्रिंट करतो. ओके. मी इथे म्हणतो लोअर केस इज इक्वल टू %s. आपण इथे स्ट्रिंगची व्हॅल्यू देऊया str lwr. इथे व्हॅल्यू देतो मी कॅपिटल लेटर देतो पुणे. ओके. मी काय केले इथेच लेटर दिलेत. मग तुम्ही काय करू शकता, याच्यासाठी एक कॅरेक्टर व्हेरिएबल देऊ शकता आणि इथे लिहू शकता इज इक्वल टू पुणे आणि मग इथे पास काय करायचं, S3 पास करायचं. अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. दॅट्स वाय हा एक वेगळा वे वापरलेला आहे. मग हा काय करणार आहे, str lwr काय करेल, अगोदर पुणे या स्ट्रिंगला स्मॉल केस मध्ये कन्वर्ट करेल आणि नंतर प्रिंट करेल lwr लोअर केस सेव्ह. मग याच्यासाठी इनपुट काय द्यावं लागेल, अप्पर केस मध्ये द्यावं लागेल, म्हणजे आपल्याला समजेल. लोअर दिलं तर तो काय, सॉरी सेव्ह करायला लागेल, कंपाईल अँड एक्झिक्यूट. ओके. तर इथे str lwr वापरलेलं आहे पुणे. प्रिंट करूया, प्रिव्हियस आउटपुट क्लोज करूया. ओके. आपल्याला काय करावं लागेल, एक अजून कॅरेक्टर ॲरे डिक्लेअर करावा लागेल. सपोज इथे मी घेतो कॅर, याला नाव देऊया एल लोअर केसला, याला व्हॅल्यू देऊया 10 आणि इथे म्हणूया पुणे. म्हणूया एल. ओके. इथे बघा लोअर केस इज इक्वल टू पुणे प्रिंट झालेला आहे. याला स्लॅश एन करूया. तर एल मध्ये काय स्टोर्ड आहे, पुणे स्ट्रिंग स्टोर्ड आहे या स्ट्रिंग मध्ये. मग त्या एल ला आपण काय केलंय, str lwr केलेलं आहे. कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा लोअर केस इज इक्वल टू पुणे, दिलेली व्हॅल्यू कशी आहे, अप्पर केस मध्ये, प्रिंट कसं झालंय लोअर केस मध्ये. ओके. तसंच मग आपण अपोजिट करू शकतो. अजून एक स्ट्रिंग घेऊया अप्पर केसची. अप्पर केस करण्यासाठी कॅर टू स्ट्रिंगला नाव देऊया आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू देऊया मुंबई. आता मी व्हॅल्यू कशी दिलेली, लोअर केस मध्ये दिली. आपल्याला ती कशी कन्वर्ट करायची, अप्पर केस मध्ये, राईट. मग इथे मेसेज देऊया अप्पर केस. अप्पर केस स्ट्रिंगचं काय फंक्शन आहे, UPR अप्पर साठी str UPR आणि इथे व्हॅल्यू दिली आहे यू ची. सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा मुंबई कॅपिटल मध्ये प्रिंट झालेला आपल्याला दिसत आहे, राईट. मुंबई कसं झालंय, कॅपिटल मध्ये प्रिंट झालेलं दिसतंय. म्हणजे आज आपण किती फंक्शन पाहिले, स्ट्रिंगचे 6 फंक्शन पाहिले. पहिलं स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट, जॉईन टू स्ट्रिंग्स, S1 मध्ये S2 जॉईन झाली, strcpy कॉपी, S2 ची व्हॅल्यू S3 मध्ये कॉपी झाली, str एलियन S3 मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते पहिल्यांदा I मध्ये स्टोअर झाले आणि ती इंटिजर व्हॅल्यू आपण प्रिंट केली. strcmp दोन्ही स्ट्रिंग इक्वल आहेत की नाही चेक करतो, str कम्पेअर करतो. जर त्यांची आस्की व्हॅल्यू मायनस होते, बरोबर. जर व्हॅल्यू 0 आली, म्हणजेच आय ची व्हॅल्यू 0 असेल, देन इट प्रिंट स्ट्रिंग्स आर इक्वल, अदरवाइज इट प्रिंट स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. str lwr काय करतो, अप्पर स्ट्रिंगला लोअर मध्ये कन्वर्ट करतो. str upr फंक्शन काय करतो, लोअर स्ट्रिंगला अप्पर केस मध्ये प्रिंट करतो. म्हणून इथे जी व्हॅल्यू पुणे कॅपिटल मध्ये दिलेली त्याने लोअर केस मध्ये प्रिंट केली, मुंबई लोअर केस मध्ये दिलेली UPR ने काय केले, अप्पर केस मध्ये प्रिंट केलेलं आहे. सो दिस इज द आन्सर ऑफ 1 minute. Okay, this is the program and this is the output of first string handling function. स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन फर्स्ट प्रोग्राम आहे ना इथे, स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन हा आपण कंप्लीट केला आता. सो
program and output. So string handling function is completed. मग त्याचा आपण अल्गोरिदम लिहूया. काय start, then second declare किती आपण काय काय डिक्लेअर केलंय, S1 S2 S3 L and U हे स्ट्रिंग व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. डिक्लेअर S1 S2 S3 L and U, right, as character array, right. मग S1 ला काय व्हॅल्यू दिली आहे, S1 इज इक्वल टू गुड, S2 इज इक्वल टू मॉर्निंग. S1 इज इक्वल टू गुड, कॉमा S2 इज इक्वल टू मॉर्निंग. अजून L आणि U ला पुणे आणि मुंबई. L इज इक्वल टू कॅपिटल पुणे, U इज इक्वल टू स्मॉल मुंबई, राईट. आणि थर्ड काय केलंय, एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. सो डिक्लेअर I as इंटिजर. एक इंटिजर व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे. ओके. देन नेक्स्ट फोर्थ स्टेप काय केले, strcat केले. मग काय, परफॉर्म strcat ऑफ S1, S2, राईट. फिफ्थ स्टेप, प्रिंट S1 ची व्हॅल्यू प्रिंट केले. त्यानंतर 6 कॉपी केले, परफॉर्म strcpy S3, S2, राईट. आणि काय प्रिंट केलंय, प्रिंट S3, राईट. प्रिंट S3 केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट कम्पेअर केलेलं आहे. कोण कम्पेअर केलंय, S3 आणि S2. 8 परफॉर्म I इज इक्वल टू strcmp ब्रॅकेट काय आहे, ब्रॅकेट S3, S2, राईट. 9 if I is equal to 0, then काय करायचंय, प्रिंट strings are equal, नसेल तर else प्रिंट strings are not equal, right, equal. 10 नेक्स्ट स्टेप, परत काय केलंय, strlwr केलेलं आहे L स्ट्रिंगचं. मग काय, परफॉर्म strlwr L, राईट. आणि काय, प्रिंट व्हॅल्यू ऑफ L, राईट, प्रिंट L. 12 परफॉर्म strupr U, and 13 print U, and then 14 is stop. So this is the algorithm of first program, right. आपण एकाच प्रोग्रामचा अल्गोरिदम बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आउटपुट. सो दिस इज द अल्गोरिदम ऑफ स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. ओके, 1 to 14 स्टेप्स आर देअर. आता याचा आपल्याला
काय काढावं लागेल, फ्लो चार्ट ड्रॉ करावा लागेल. बरोबर आहे. फ्लो चार्ट खूप लेंदी होईल, तर आपण त्याला शॉर्ट मध्ये लिहूया. ओके, फर्स्ट स्टेप स्टार्ट. राईट, फर्स्ट स्टेप काय, स्टार्ट. सेकंड स्टेप जे आपण डिक्लेरेशन केलेलं आहे ती येणार आहे इथे सेकंड स्टेपला. तर मी इथे काय लिहितोय शॉर्टमध्ये, आता स्टेप 2 लिहितोय. इथे तुम्ही पूर्ण स्टेप लिहायची आहे. ओके, सेकंड स्टेप काय, हे सगळं लिहायचं त्या रेक्टँगल मध्ये. बरोबर, रेक्टँगल मध्ये. राईट, डिक्लेअर S1 S2 S3 LU ॲज कॅरेक्टर ॲरे, S1 गुड, S2 मॉर्निंग, L पुणे, U मुंबई. ओके, सो तिथे ती स्टेप लिहायची आहे. सध्या मी ते पूर्ण लिहिलेलं नाहीये. थर्ड स्टेप काय आहे, डिक्लेअर I ॲज इंटिजर. ते लिहूया, इंटिजर I. नेक्स्ट फोर्थ स्टेप काय आहे, फोर्थ स्टेप बघूया काय, परफॉर्म strcat S1, S2. ओके, ते पण काय, प्रोसेस. सो काय करावं लागेल, ते असं करावं लागेल, ब्रॅकेट रेक्टँगल. मग काय ते strcat S1, S2 आणि नंतर आपण प्रिंट केलेली S1 ची व्हॅल्यू काय येईल, पॅरलेलोग्राम. प्रिंट S1. राईट, नेक्स्ट कॉपी केलेलं आहे. नेक्स्ट मग काय, रेक्टँगल strcpy S3, S2. राईट, आणि प्रिंट केलेली व्हॅल्यू, सो काय येणार आहे, पॅरलेलोग्राम येणार आहे. राईट, इथे पण काय आहे, पॅरलेलोग्राम आहे इथे. इथे पण काय येणार आहे, पॅरलेलोग्राम. काय, प्रिंट S3. नंतर काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. बरोबर, कंपॅरिझन करतोय आपण. ओके, कंपॅरिझन मध्ये काय केलंय, कंपॅरिझन करतोय. कंपॅरिझन बघा, परफॉर्म I इज इक्वल टू strcmp S3, S2. ओके, मग त्याला काय येणार आहे, रेक्टँगल I इज इक्वल टू strcmp, कंपेअर काय केलंय, S3, S2, S3, S2. राईट, नंतर आय ची व्हॅल्यू जर 0 असेल मग आपण चेक करतोय, मग काय येणार आहे, डायमंड येणार आहे. इफ I इज इक्वल टू 0. राईट, तर काय प्रिंट करायचं आहे, स्ट्रिंग्स आर इक्वल. राईट, सो पॅरलेलोग्राम स्ट्रिंग्स आर इक्वल, आणि नसेल तर काय, फॉल्स साइडला स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल, पॅरलेलोग्राम स्ट्रिंग्स नॉट इक्वल. राईट, नॉट इक्वल, हे कधी फॉल्स असेल तर, हे कधी ट्रू असेल तर, आणि दोन्ही स्टेप एका स्टेपला पुढे जॉईन होत आहेत. ओके, पुढच्या स्टेपला त्यातलं एक एक्झिक्यूट होईल आणि पुढे आपण पुढच्या स्टेपला जाणार आहोत. पुढे काय, LWR आणि UPR परफॉर्म केलेला आहे. स्टेप नेक्स्ट, रेक्टँगल काय, STR LWR परफॉर्म केले, कुणावर, L वर परफॉर्म केले. राईट, L STR LWR L वर परफॉर्म केले. नेक्स्ट स्टेप, पॅरलेलोग्रामने आपण प्रिंट केलेला आहे L. राईट, तो हियर प्रिंट L. नेक्स्ट परत
रेक्टँगल येणार आहे, UPR परफॉर्म केलेले, बरोबर. सो रेक्टँगल STR UPR U आणि परत काय येणार आहे, पॅरलेलोग्राम. सो हियर प्रिंट U, प्रिंट U आणि लास्ट काय, स्टॉप. लास्ट स्टेप इज स्टॉप. तर हे नीट ड्रॉ करायचंय मला, ऑनलाईन नीट काढता येऊ शकत नाही, तरी मी ते ट्राय केलेलं आहे. सो दिस इज दी फ्लो चार्ट ऑफ युअर प्रोग्राम. इथे फक्त सेकंड स्टेप पूर्ण लिहायची आहे, मी ते पूर्ण लिहिलेलं नाही. ओके, दिस इज दी फ्लो चार्ट. तर सगळ्यांना स्ट्रिंगचा प्रोग्राम समजलाय पहिला? येस सर. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट आहे मॅथमॅटिकल फंक्शन. गुड, मॅथमॅटिकल फंक्शन. तर ते बघूया आपण, मॅथमॅटिकल फंक्शन. ओके, स्ट्रिंगचे फंक्शन युनिट नंबर 5 मध्ये आहेत, सॉरी युनिट नंबर 4च्या नोट्स मध्ये आहेत. आणि मॅथचे फंक्शन math.h हे युनिट नंबर 5च्या नोट्स मध्ये आहेत, तेवढं फक्त लक्षात ठेवा. स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन युनिट नंबर 4च्या नोट्स मध्ये तिथे आहे. तर आता हे बघूया आपण. ओके, math.h. math.h नावाची फाईल आपल्याला इन्क्लूड करावी लागेल. स्ट्रिंग साठी कोणती लागते, string.h, जी आपण इथे इन्क्लूड केलेली string.h. मॅथ साठी कोणती लागणार आहे, math.h हेडर फाईल आपल्याला इन्क्लूड करावी लागणार आहे. ओके, तर याच्यामध्ये कोणते फंक्शन्स आहेत बघूया. पहिलं फंक्शन आहे सील फंक्शन, सील, आणि त्याला व्हॅल्यू द्यायची नंबरची. तर तो काय करतोय सील फंक्शन, सील फंक्शन काय करतोय, इट राउंड्स अप द गिवन नंबर, इट रिटर्न्स द इंटिजर व्हॅल्यू विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू गिवन नंबर. म्हणजे तो काय करतोय, राउंड्स अप करतोय, मग ती व्हॅल्यू राउंड होणार आहे सील फंक्शन, आणि त्याला नंबरची व्हॅल्यू पास करायची. मग याचा रिटर्न टाईप आहे %f मध्ये, कारण आपण त्याला फ्लोट व्हॅल्यू पण देऊ शकतो, बरोबर. %f हा रिटर्न टाईप आहे. तर बघूया, तर हा प्रोग्राम सगळ्यांना समजलेलाच आहे. ओके, कोणती हेडर फाईल इन्क्लूड करायची आहे मॅथचे फंक्शन करताना, math.h. मी इन्क्लूड केली void main, then here open bracket. तो printf मी डायरेक्ट एक्झिक्यूट करतोय. मी इथे लिहितो सील फंक्शनचं जे काय आउटपुट येईल %f, रिटर्न टाईप काय, फ्लोट, म्हणून काय घ्यायचं %f, कॉमा, इथे मी लिहिलं सील. इथे मी फंक्शन परफॉर्म करतोय 8.152 व्हॅल्यू दिलेली. तर त्याचा आउटपुट बघूया, काय व्हॅल्यू दिली रे त्याने. मी व्हॅल्यू दिली 8.152, त्याने काय दिली 9.00. म्हणजे तो राऊंड अप करतोय, बरोबर. काय करतोय, राऊंड अप करतोय व्हॅल्यूला. मग आपण या सीलच्या जागे काय करूया, राऊंड अप लिहूया, म्हणजे आपल्याला त्याचे फंक्शन समजतील. राऊंड अप. ओके, तर पहिलं कळालं, राऊंड अप करतोय तो नंबरला, म्हणजे 8 पॉइंट समथिंग दिले, तो काय करतोय 9 व्हॅल्यू देतोय. ओके, जर मी 8 व्हॅल्यू दिली, फक्त 8 दिला, तर काय करतोय बघूया, कंपाईल अँड एक्झिक्यूट. तर 8च व्हॅल्यू येते, तीच व्हॅल्यू येते. पण मी जर 0.1 म्हटलं, 0.1, तर व्हॅल्यू काय चेंज होते बघूया. तर पुढची व्हॅल्यू घेतोय, तो काय देतोय 9. म्हणजे पॉइंटच्या पुढे तुम्ही एक जरी व्हॅल्यू वाढवली तरी तो काय करतोय, व्हॅल्यू घेतोय. 0 म्हटलं तर बघा काय होतंय. अशा प्रकारे तुम्ही करून पाहायला पाहिजेत प्रोग्राम प्रत्येक. दरवेळी मला इथे जमणार नाही सगळ्या व्हॅल्यू घेऊन. 8.00 देतोय, म्हणजे 0.1 जरी वाढवला तरी तो काय करतोय, 9 व्हॅल्यू प्रिंट करतोय, बरोबर. 9 व्हॅल्यू प्रिंट करत आहे. कंपाईल अँड एक्झिक्यूट, बघा 9 दिलेली आहे. आता नेक्स्ट फंक्शन, फ्लुअर फंक्शन. ओके, फ्लुअर, त्याला पण व्हॅल्यू पास करायचे. राउंड्स डाऊन करतोय तो गिवन नंबर, इट रिटर्न्स द इंटिजर व्हॅल्यू विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू गिवन नंबर. म्हणजे त्या नंबर पेक्षा लेस किंवा तेवढा नंबर तो रिटर्न करेल. बघूया,
फ्लूअर काय करतोय, राऊंड्स डाऊन करतोय. ओके, इथे लिहूया डाऊन. त्याचा पण रिटर्न टाईप काय, फ्लोट आहे, आणि इथे काय फंक्शन येणार आहे, फ्लूअर. फ्लूअर. ओके, कंपाईल अँड एक्झिक्यूट. काय आली, 8.00 व्हॅल्यू आलेली आहे. स्लॅशन वापरूया म्हणजे तुम्हाला कळेल. स्लॅशन सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा, राऊंड अपने किती व्हॅल्यू दिली, व्हॅल्यू सेम दिलेत 8.125 दोघांना. सीलने काय व्हॅल्यू दिली, 9.0. फ्लूअरने काय दिली, 8 व्हॅल्यू दिली. म्हणजे 1 to 5 काय केले, लेस करून टाकले त्याने, म्हणजे लेस व्हॅल्यू मिळाली इथे. बरोबर आहे, राईट. 8.0 आणि 0.0 दिले तर काय येणार आहे, बघूया इथे फ्लूअर काय करतोय. सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. तर तीच व्हॅल्यू मिळते, बरोबर, 8 मिळते. म्हणजे तो त्या व्हॅल्यू एवढी व्हॅल्यू देतोय किंवा त्याच्यापेक्षा लेस देतोय. बरोबर, 1 to 5 दिली तर 1 to 5 काढून टाकतोय तो. सेव्ह. नेक्स्ट फंक्शन, स्क्वेअर रूट. इट रिटर्न्स द स्क्वेअर रूट ऑफ गिवन नंबर. म्हणजे 16चा स्क्वेअर रूट काय, स्क्वेअर रूट ऑफ 16 4. 4 आहे, राईट. स्क्वेअर रूट ऑफ 4 2, राईट. स्क्वेअर रूट ऑफ 81 9 आहे. म्हणजे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा असेल तर SQRT फंक्शन यूज करू शकता डायरेक्टली. ओके, मी इथे लिहितो. इथे आपण म्हणूया स्क्वेअर रूट. यावर MCQ क्वेश्चन येऊ शकतात. स्क्वेअर रूट काय फंक्शनचं नाव आहे, SQRT. ओके, मला सपोज फाइंड आउट करायचा आहे 25चा. 25 व्हॅल्यू दिली, कंपाईल अँड एक्झिक्यूट. आले 5, स्क्वेअर रूट 5 आलेला आहे. ओके, मग कोणतीही व्हॅल्यू द्या, त्याचा स्क्वेअर रूट इथे फाइंड आउट होईल. नेक्स्ट, POW, पॉवर, बेस अँड एक्सपोनंट व्हॅल्यू द्यायची. इट रिटर्न्स पॉवर ऑफ गिवन नंबर. सपोज आय वॉन्ट टू फाइंड 2 to the power 3, 3 raised to 4 यांच्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या असतील तर हे करावं लागेल, POW. मग इथे बेस कोण आहे 2 raised to 3 मध्ये, 2. एक्सपोनंट कोण आहे, 3. 3 raised to 4 फाइंड आउट करायचा असेल तर बेस कोण होणार आहे, 3, आणि एक्सपोनंट कोण होणार आहे, 4. ओके, 2 raised to 3 काय आन्सर आहे, 8 आहे. बरोबर, आपण बघूया फाइंड आउट करून. स्क्वेअर, आता पॉवर POW, याला 2 व्हॅल्यू द्यायच्यात. POW मला काय फाइंड आउट करायचं आहे, 2 raised to 3. मग काय 2,3 अशा व्हॅल्यू द्याव्या लागतील. इथे रेस टू कसं आणणार, तर कॉमन. आली व्हॅल्यू 8, येस, पॉवर इज प्रिंटेड 8. अशी कोणतीही तुम्ही रेस टू ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. देन नेक्स्ट, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके, इट रिटर्न्स द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ गिवन नंबर. बघूया ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय रे, कोण सांगते? नियर. ओके, आपण बघूया ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. इथे ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं काय मिनिंग आहे बघूया. फंक्शनचं नाव आहे ABS. मी काय केलंय, 2 व्हॅल्यू दिली त्याला, 2. बघूया करून, कंपाईल अँड एक्झिक्यूट. 2 चा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 2च प्रिंट होते. ओके, मग मी त्याला -2 व्हॅल्यू दिली, -2 निगेटिव्ह व्हॅल्यू. तर काय प्रिंट होते बघूया. तो काय करतोय बघा, काय चेंज झालं इथे, येस, काय दिसतंय, साईज हा, चेंज. इनपुट काय दिले, निगेटिव्ह, आउटपुट काय आले, पॉझिटिव्ह. म्हणजे तो काय करतोय, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू निगेटिव्हला पॉझिटिव्ह करतोय, पॉझिटिव्हला पॉझिटिव्हच ठेवतोय. ओके, ऍब्सोल्यूट झालं. म्हणजे तुम्हाला असा नंबर दिला, विचारलं आउटपुट आणि 4 ऑप्शन दिले, तर कळायला पाहिजे काय सिलेक्ट करायचंय. साइन, कॉस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, इट रिटर्न्स रेडियन व्हॅल्यू ऑफ साइन अँड इट रिटर्न्स साइन व्हॅल्यू, दॅट इज 1 रेडियन इज इक्वल टू 57.2958. ओके,
तर आपण फाइंड आउट करूया. तुम्हाला हे कॅल्सीवर मिळेल. साइन फंक्शन, तर तो कसा देणार आहे, % मध्ये येणार आहे. साइन फाइंड आउट करूया. सपोज 75, सेव्ह, कंपाइल अँड एक्झिक्यूट. 0.387782 ही व्हॅल्यू आली साइन व्हॅल्यू. बघा इथे आपण गुगलला विचारूया. साइन 75 आले 0.387781. ओके, तर तीच व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे, राईट, -0.387782. तर अशा पद्धतीने साइन काढू शकता. त्यानंतर कॉस, टॅन सुद्धा काढू शकता. कॉस, टॅन. ओके, फंक्शन काय कॉसचं, कॉस COS, टॅन TAN. सेव्ह, कंपाइल अँड एक्झिक्यूट. ओके, बघा ह्या ॲप्रोप्राइट त्याच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तुम्ही कॅल्क्युलेट केलं तरी तुम्हाला ते मिळेल. कॉस त्याच्या पुढे व्हॅल्यू द्या 75 इज इक्वल टू 0.92. टॅन इज इक्वल टू -0.42. सो दीज आर दी सम मॅथमॅटिकल फंक्शन्स. ओके, इथे पण केलेला आहे प्रोग्राम. बघा 3.6 आउटपुट काय दिले सीलने, 4, 3.3, 4, बरोबर. इथे वेगवेगळ्या व्हॅल्यू वापरलेल्या आहेत. ओके, ॲब्सोल्यूट -12 पॉझिटिव्ह दिलेली आहे. तर हे तुम्ही करून बघू शकता. तर मॅथ फंक्शन झाले आपले. सो दिस इज द प्रोग्राम अँड दिस वन इज द आउटपुट ऑफ सेकंड प्रोग्राम. ओके, सेकंड प्रोग्राम आउटपुट तुम्हाला मिळालेले. आणि मिसलेनियस फंक्शन म्हणजे काय, काही वेगळे, जसं की आपण प्रिंटएफ वापरलंय, गेटेस पुटेस आपण यूज केलेलं आहे, राईट. त्यांनी तिसरा प्रोग्राम विचारलाय, ऑलरेडी आपण तो पाहिलेला आहे. सेकंड युनिट बघा, गेटेस, पुटेस, गेट कॅर, पुट कॅर, हे सगळे फंक्शन आपण यूज केलेले आहेत. तर तो प्रोग्राम तिथे रेफर करा. तर हे दोन प्रोग्राम तिथे लिहायचे आहेत, मॅथ फंक्शन आणि स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन. सो मॅथ फंक्शन अँड दिस इज द आउटपुट. हा सेकंड प्रोग्राम लिहायचा आहे. कळाले का मॅथ्स फंक्शन? Yes, sir. Yes, sir. Practical number 13. Next is computer system with broad specification. आता हे काय युजर फ्रेंडली झालेले, काय लिहायचंय, रॅम 4GB, राईट, प्रोसेसर i5, माझा जो आहे मी तो लिहिलेला आहे, DevC++, आणि माझं व्हर्जन काय 5.11. डिटेल्समध्ये व्हर्जन येणार. दुसरं काय लागतंय का आपल्याला, नो. रिझल्ट जे आउटपुट आलेलं आहे दोन्ही प्रोग्रामचं, स्ट्रिंग हँडलिंग आणि मॅथ फंक्शनचं, ते लिहून टाकायचंय. शक्यतो प्रोग्रामच्या खाली आउटपुट लिहा, त्यामुळे हा पार्ट लिहिण्याची गरज नाहीये परत. कन्क्लुजन काय, thus we have successfully implemented string.h and math.h या हेडर फाईल मध्ये आहेत ना सगळे फंक्शन. math.h लायब्ररी फंक्शन. लायब्ररी का, कारण सगळे फंक्शन ऑलरेडी डिफाईन आहेत, ते आपण फक्त यूज केलेत, म्हणजे लायब्ररीमध्ये सेव्ह आहेत या string.h आणि math.h हेडर फाईल मध्ये फंक्शन्स. ओके, दिस इज द कन्क्लुजन. नेक्स्ट प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन. काय विचारलंय पहिला, राईट डाऊन द आउटपुट ऑफ फॉलोइंग प्रोग्राम. stdio.h math.h इन्क्लूड केलेली आहे. काय केले पुढे, इंटिजर I इज इक्वल टू 10 आणि त्याचा लॉग फाइंड आउट केलाय, लॉग 10. ओके, लॉग 10 आणि I ची व्हॅल्यू काय 10, लॉग ऑफ 10 फाइंड आउट केलं इथे. ही व्हॅल्यू पास केलेली आपण करून बघूया. इंटिजर I इज इक्वल टू 10, राईट. पुढे काय केलंय, printf %f
काय दिले, पास केले, log 10 ऑफ आय, log 10 फाइंड आउट केलाय आय व्हॅल्यूचा. आय व्हॅल्यू काय 10, इथे पण 10 आहे पॅरामीटर मध्ये आणि त्याच log 10 फाइंड आउट केलेलं आहे. तर काय प्रिंट होतंय बघूया. 1.00 प्रिंट झाले. सो आउटपुट इज log 10 ऑफ 10 किती येणार आहे 1.00. कॅल्सीवर करून पाहिलं तरी येईल. सो आउटपुट इज 1.00. सो इथे लिहूया आउटपुट काय आलेले. आउटपुट 1.000000. नेक्स्ट, फाइंड आउट द एरर्स इन द फॉलोइंग प्रोग्राम. काय एरर दिसत आहेत रे तुम्हाला इथे. Sir, value is not defined for CHA. हा ST. इथे ना कॅर एसटीआर आणि ते स्पेस पण दिलेला नाहीये, बरोबर. सो दिस स्टेटमेंट कसं चेंज करावं लागेल. कॅर एसटीआर, सपोज याची साईज जास्त देऊया 20 इज इक्वल टू, आणि मग तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता, राईट. आपण जशी आता दिलेली गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सेमिकोलन. सो हे चेंज केलंय. नेक्स्ट, इफ एसटीआर 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 कॉमा वेलकम इज इक्वल टू 0, तर इथे एसटीआर व्हॅल्यू काय आहे गुड मॉर्निंग आणि वेलकम कम्पेअर केलंय, म्हणजे इथे एसटीआर एसटीआरच्या जागी काय पाहिजे कम्पॅरिझनचं फंक्शन. कोणतं आहे कम्पेअर फंक्शन, कोणतं आहे स्ट्रिंगचं. CMP. राईट, एसटीआर सीएमपी. ते एसटीआर एसटीआर लिहिले त्याच्या जागी काय पाहिजे एसटीआर सीएमपी. आणि काय कम्पेअर केले त्यांनी एसटीआर ची व्हॅल्यू. एसटीआर मध्ये काय, हा एसटीआर व्हेरिएबल काय गुड मॉर्निंग कुणासोबत कम्पेअर करतायत वेलकम सोबत. वेलकम बरोबर इज इक्वल टू 0. जर 0 असेल तर हे प्रिंट एफ एक्झिक्यूट होईल, राईट. पण सध्या तसं काय नाहीये. ओके, सबस्ट्रिंग म्हटलंय का त्यांनी, इज इक्वल टू 0, देन कम्पेअर केल्यानंतर इज ए सबस्ट्रिंग फाउंड. तर इथे काय पाहिजे एसटीआर सीएमपी पाहिजे, त्यानंतर हे प्रिंट एफ इज करेक्ट. सो चेंज दिस टू स्टेटमेंट, चेंज स्टेटमेंट ॲज. तर हे आन्सर, हे दोन स्टेटमेंट तुम्हाला चेंज करावे लागतील, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, प्रॅक्टिकल नंबर 13 is completed. We will see practical number 14 in next session. तर सगळ्यांना आज जे शिकवलेलं आहे समजलं का. Yes, sir. ओके. Yes, sir.